भारताचा रुपया गेल्या काही महिन्यात सतत घसरत आहे. गेल्या 3.5 वर्षात डॉलर 80 वरून थेट 90 वर पोहोचला आहे आणि आतापर्यंतची सर्वात वेगवान घसरण मानली जात आहे. पण प्रश्न असा आहे की हा घसरलेला रुपया आरबीआयच्या चुकीमुळे आहे का, की त्यामागे भारताच्या अर्थव्यवस्थेतील काही गंभीर संकेत लपलेले आहेत? आज सविस्तर जाणून घेणार आहोत. रुपयांची गेल्या 25 वर्षात घसरण स्पीडने वाढलेली आहे. 2000 मध्ये $1 44 रुपयांमध्ये होता. 2013 मध्ये $1 54 रुपये झाला आणि आता 10 रुपयाची घसरण झाली. 2025 मध्ये $1 90 रुपयांचा झाला. 36 रुपयांची घसरण झाली. फक्त गेल्या 5 वर्षात $1 73 रुपये ते 90 रुपये अशी घसरण एवढ्या वेगाने होत आहे. डॉलर महाग झाला आहे म्हणजे रुपया स्वस्त झाला. आता हे कसं काय? रुपया कमी होतो म्हणजे डॉलरची मागणी वाढते आणि पुरवठा कमी झाला. जसं सोन्याची मागणी वाढली तर सोनं महागतं, तसंच डॉलरचंही. आता डॉलर कधी महागतो? विदेशी कंपन्या भारतातून डॉलर काढतात. भारतीय कंपन्या तेल, मशिनरी वगैरे खरेदीसाठी जास्त डॉलर वापरतात आणि निर्यात कमी होते. आयात वाढते. आरबीआय बाजारात डॉलर विकत नाही. हे सर्व घटक एकत्रितपणे रुपया प्रचंड दबाव टाकतात. आता रुपया घसरण्यामागे कारण काय आहेत? पहिलं कारण म्हणजे विक्रमी व्यापार तूट होते. भारताने आयात वाढवली पण निर्यात कमी झाली. सोने आयात 3 पट झाली, चांदी आयात 5 पट झाली. तेल, इलेक्ट्रॉनिक्स याची मागणी वाढली, निर्यात 11% घटली. आयात वाढली म्हणजे डॉलर जास्त लागतात. डॉलर कमी पडले की डॉलर महाग होतात आणि रुपया स्वस्त होतो. दुसरं कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांनी डॉलर काढले. 2025 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 1 लाख कोटी शेअर बाजारात काढले आणि 20 वर्षांवरील उच्चांक वाढला. जेव्हा ते आपली गुंतवणूक काढतात तेव्हा रुपये डॉलर मध्ये बदलून घेऊन जातात. यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि रुपया कोसळतो.